हॅलो. समजा माझ्याकडे पाण्याचे 2 कप्पे आहेत आणि ते एका अर्धपारपटल किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेनद्वारे वेगळे केले गेलेले आहेत. आता अर्धपारपटल म्हणजे मला काय म्हणायचं आहे बरं? याचा अर्थ असा होतो की ते काही गोष्टींना आरपार जाऊ देतात आणि काही गोष्टींना नाही. समजा हे जे अर्धपारपटल आहे ते पाण्याच्या रेणूंना आरपार जाऊ देतं आणि आपण काही वेळातच पाहणार आहोत ते कशाला आरपार जाऊ देत नाही, ज्यामुळे हे अर्धपारपटल होतं. म्हणजेच ते पाण्याच्या रेणूंना आरपार जाऊ देतं तर दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीला आरपार जाऊ देत नाही. आता दोन्ही बाजूंना फक्त पाण्याचे रेणू असते तर काय झालं असतं? चला तर बघूया. याबद्दल आपण विसरण किंवा डिफ्युजन यावरील व्हिडिओमध्ये आधीच बोललो आहे. कारण आपल्याकडे दोन्ही बाजूला समान संहती किंवा इक्वल कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यामुळे एका विशिष्ट वेळेत डावीकडील एक पाण्याचा रेणू उजवीकडे जाण्याची संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी ही त्याच वेळेस एक पाण्याचा रेणू उजवीकडून डावीकडे जाण्याच्या संभाव्यते इतकीच असते, कारण आपल्याकडे दोन्ही बाजूला समान संहती आहे. आता हे सगळे पाण्याचे रेणू सर्व बाजूला उसळत आहे. त्या सर्वांकडे स्वतःचा वेगवेगळा वेग आहे, त्यांची गती वेगवेगळी आहे आणि त्यांच्या दिशा सुद्धा वेगवेगळ्या आहे. आता संभाव्यतेच्या दृष्टीने किंवा प्रोबॅबिलिटीच्या दृष्टीने विचार करा. यातल्या कोणत्याही एका फटीमधून एक पाण्याचे रेणू डावीकडून उजवीकडे जाण्याची तेवढीच संभाव्यता आहे जेवढा दुसरा पाण्याचा रेणू उजवीकडून डावीकडे जाण्याची आहे. ठीक आहे, चला आता आपण याला मनोरंजक बनवूया. आपण या पाण्याला द्रावक किंवा सॉल्व्हंट मानूया आणि त्यात थोडं द्राव्य किंवा सोल्यूट टाकूया. म्हणजेच आपण काही द्राव्याच्या कणांना टाकूया. ठीक आहे, आता हे द्राव्याचे कण मी जरा मोठे काढले आहे, कारण तुम्हाला हे समजू शकेल की हे द्राव्याचे कण या फटींमधून जाऊ शकत नाही. आता इतरही मार्ग आहेत जिथे तुमच्याकडे अर्धपारपटल असू शकतं, जे काही गोष्टींना पार जाऊ देण्यासाठी आणि इतर गोष्टींना रोखण्यासाठी प्रभाराचा किंवा चार्जचा वापर करतं. परंतु आकाराची कल्पना करणं सोपं आहे, बरोबर? म्हणूनच आपण या अर्धपारपटलाबद्दल असा विचार करूया की ते केवळ काही ठराविक आकाराच्या गोष्टींनाच आरपार जाऊ देते. आता तुम्ही बघू शकता की मी उजवीकडे भरपूर द्राव्य टाकलेलं आहे, तर डावीकडे अगदी 2च कण टाकलेले आहे. आता याने होणार काय आहे, तर आपल्याकडे उजव्या बाजूला द्राव्याच्या कणांची संहती उच्च असणार आहे, म्हणजेच उच्च संहती असणार आहे किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, आणि डाव्या बाजूला कमी संहती किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट असणार आहे. आता तुम्ही हे देखील बघू शकता की या फटींमधून हे द्राव्याचे कण जाऊ शकत नाही, ते विसरित किंवा डिफ्यूज होऊ शकणार नाही. आता जर त्यांना विसरित होण्याची परवानगी असती तर ते त्यांच्या संहती प्रवणतेनुसार म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट नुसार खाली गेले असते आणि कोणत्याही दिलेल्या क्षणी तुमच्याकडे या मोठ्या कणांपैकी एका कणाची डावीकडून उजवीकडे जाण्यापेक्षा उजवीकडून डावीकडे जाण्याची शक्यता जास्त असती, कारण तुमच्याकडे उजव्या बाजूला जास्त कण आहेत. पण हे एक अर्धपारपटल आहे, ते या गोष्टींना विसरित होण्याची परवानगी देणार नाही. ठीक आहे, आता या सगळ्या मोठ्या कणांना त्यांचे स्वतःचे वेग आहेत, त्यांच्या स्वतःच्या दिशा आहेत, त्यांचे स्वतःचे सगळ्यांचे वेग वेगवेगळे आहेत, बरोबर? आता मला सांगा बरं काय होईल? तर आपल्याला हे माहिती आहे की मोठे कण एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे विसरित किंवा डिफ्यूज होऊ शकणार नाहीत. पण पाण्याच्या रेणूंचं काय होईल? तर डाव्या बाजूच्या पाण्याच्या रेणूंना थांबवले जाणार नाही. ते जर योग्य प्रकारे उसळत असतील तर ते डावीकडून उजवीकडे जाऊ शकतात आणि या फटींमधून पार जाऊ शकतात. पण उजव्या बाजूच्या रेणूंचं काय? तर जर परिस्थिती अगदी योग्य असेल तर कदाचित इथे असलेला पाण्याचा रेणू हा या फटीमधून जाऊन डावीकडे चालला जाईल. त्यामुळे तुमच्याकडे पाण्याचे रेणू नेहमीच पुढे आणि मागे जात राहतील. पण माझा युक्तिवाद असा आहे की उजव्या बाजूच्या रेणूंच्या बाबतीत डाव्या बाजूकडून उजवीकडे जाणाऱ्या पाण्याच्या रेणूंच्या तुलनेत उजव्या बाजूकडून डावीकडे जाण्याची संभाव्यता कमी असते. आणि असं का आहे? तर या मोठ्या रेणूंकडून किंवा या मोठ्या कणांकडून सर्व प्रकारचा हस्तक्षेप होत असतो, जे विसरित होण्यासाठी सक्षम नसतात. हे आजूबाजूला उसळत राहणार आहे. त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं की कधी कधी ते या फटींना अडवत असतील, ते या छिद्रांच्या मार्गाला अडवत असतील आणि बंद करत असतील. आता जर हे पटल इथे नसतं तर त्यांनी मार्ग अडवला नसता, ते फक्त पुढेच जात राहिले असते. पण ते पटल इथे असल्यामुळे ते कदाचित तो मार्ग अडवू शकतात. त्यामुळे त्यांना या पटलामधून आरपार जाता येणार नाही. ते या पटलावर आदळतील आणि मागे फिरतील, आणि असं करताना ते काही पाण्याच्या रेणूंना सुद्धा ढकलू शकतात, ज्यामुळे त्या रेणूची दिशा बदलली जाईल.
त्यामुळे आपण असा युक्तिवाद करू शकतो की पाण्याचे रेणू त्यातले काही अजूनही उजवीकडून डावीकडे जात असतील, परंतु डावीकडून उजवीकडे जाण्याच्या तुलनेत तुमच्याकडे उजवीकडून डावीकडे जाण्याची संभाव्यता कमी आहे. त्यामुळे द्रव्याची कमी संहती किंवा लो कॉन्सन्ट्रेशन असलेल्या या डाव्या भागामधून पाण्याचे निव्वळ अंतर्वहन किंवा नेट इनफ्लो होईल. लक्षात ठेवा, काय द्राव्य किंवा सॉल्यूट ही ती गोष्ट आहे जी पाण्यात विरघळलेली आहे आणि सामान्यतः जे काही जास्त प्रमाणात असतं त्याला आपण द्रावक किंवा सॉल्व्हंट मानतो. त्यामुळे द्राव्य हे नेहमी द्रावकात विरघळलेलं असतं, म्हणजेच द्राव्याची कमी संहती असलेल्या द्रावणामधून द्राव्याची जास्त संहती असलेल्या द्रावणामध्ये पाण्याच्या रेणूंचे निव्वळ स्थलांतर किंवा नेट मायग्रेशन होते आणि याच घटनेला आपण परासरण किंवा ऑस्मोसिस असं म्हणतो. आता परासरणासाठी इतरही युक्तिवाद आहे. यातली एक गोष्ट अशी आहे जी आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. जर तुम्ही एखादा प्राणी ज्याला गोड्या पाण्याची सवय आहे आणि त्याला जर त्वचा आहे किंवा पटल आहे जे पाण्याला आरपार जाण्याची परवानगी देते, तो प्राणी जर तुम्ही खाऱ्या पाण्यात ठेवला, जसं की एखादा स्लग जो एक गोगलगाईचा प्रकार आहे, तो प्राणी मिठाच्या उपस्थितीत चांगला राहणार नाही किंवा तो मरून जाईल, कारण स्लग किंवा त्या प्राण्याच्या आतमध्ये असलेलं पाणी अगदी तसंच करेल जे या आकृतीमध्ये घडतं आहे. आता या यंत्रणेबद्दल आपण आत्ताच बोललो की जे रेणू पटलामधून आरपार जाऊ शकत नाही ते पाण्याच्या रेणूंना उजवीकडून डावीकडे जाण्यापासून रोखतात, आदळून मागे फिरतात आणि कदाचित जेव्हा उजव्या बाजूला असलेले रेणू त्यांच्यावर आदळतात तेव्हा ते दुसऱ्या दिशेने जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे एक स्पष्टीकरण आहे. दुसरी शक्यता अशी आहे की बऱ्याच वेळा पाण्यात विरघळत असलेल्या द्राव्याशी काही प्रभार जोडलेले असतात किंवा काही चार्जेस जोडलेले असतात. आता याचं उदाहरण असं की जेव्हा आपण नेहमीच्या खाण्याच्या मिठाचा विचार करतो तेव्हा तुमच्याकडे सोडियमचा आयन असतो आणि तुमच्याकडे क्लोराईडचा आयन असतो. मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, बरोबर. आता या परिस्थितीमध्ये क्लोराईडचे आयन ऋण किंवा निगेटिव्ह असतात आणि सोडियमचा आयन धन किंवा पॉझिटिव्ह असतो. आता जसं आपण नुकतंच आकाराबाबत बोललो तसं या प्रभारांबाबत पण असू शकतं. अशी कल्पना आहे की कदाचित हे दोन्ही आयोनिक असल्यामुळे त्यांच्यावर प्रभार असतात आणि पाण्यावर आंशिक प्रभार किंवा पार्शियल चार्ज असतो आणि हे दोन्ही आयन पाण्याच्या अधिक रेणूंना चिकटू शकतात, ज्यामुळे पाणी त्यांना चिकटतं आणि ते पटलामधून जाण्यासाठी उपलब्ध होत नाही. आता पाणी यांना चिकटणार म्हणजे काय होणार, तर जेव्हा आपण पाण्याच्या रेणूचा विचार करतो तेव्हा एक ऑक्सिजनचा रेणू आणि 2 हायड्रोजनचे रेणू असतात आणि ऑक्सिजनच्या रेणूवर आंशिक ऋण प्रभार असतो तर हायड्रोजनच्या रेणूंवर आंशिक धन प्रभार असतो. त्यामुळे हायड्रोजन पासून दूर असलेलं हे ऑक्सिजनचे टोक सोडियमच्या रेणूकडे आकर्षित होईल आणि पाण्याचे रेणू कमी होतील आणि सोडियमचा रेणू आरपार जाऊ शकत नाही. त्यामुळे हे घटक सोडियमच्या रेणूला चिकटून राहतील आणि तुम्ही अशा प्रकारे कल्पना करू शकता की हे सगळे पाण्याचे रेणू सोडियमच्या रेणूला चिटकलेले आहेत. त्यामुळे हा रेणू उजवीकडून डावीकडे जाण्याची शक्यता डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या रेणूंच्या तुलनेत कमी होईल. याचप्रमाणे तुमच्याकडे ऋण प्रभार असलेला आयन आहे जो क्लोराईडचा आहे, तर तुमचे पाण्याचे रेणू याला उलटे चिकटतील, म्हणजेच हायड्रोजनचे आंशिक धन प्रभार असलेले टोकं क्लोराईडच्या ऋण प्रभार असलेल्या आयनला चिकटतील आणि क्लोराईडचा आयन आरपार जाण्यास सक्षम नाही. त्यामुळे त्याला हे चिकटलेले रेणू आरपार वाहून जाण्याची शक्यता कमी असते आणि हे पाण्याचे रेणू केवळ आंशिक प्रभार असलेल्या इतर पाण्याच्या रेणूंच्या तुलनेत क्लोराईडकडे किंवा सोडियमच्या आयनकडे अधिक आकर्षित होणार आहे, कारण यांच्याकडे पूर्ण प्रभार किंवा फुल चार्ज आहे आणि त्यामुळे हे आरपार जाऊ शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे हे मोठे रेणू किंवा हे प्रभार असलेले रेणू हे अडथळा निर्माण करतात आणि पाण्याचे रेणू त्यांच्यावर जाऊन आदळल्यामुळे किंवा या मोठ्या रेणूंनी त्या पटलाचा काही भाग अडवून ठेवल्यामुळे पाण्याच्या रेणूंची डावीकडून उजवीकडे जाण्याची संभाव्यता ही जास्त असते उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या रेणूंपेक्षा आणि याच गोष्टीला आपण परासरण किंवा ऑस्मोसिस असं म्हणतो. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.